मुंबई महापालिकेसाठी भाजप ऍक्शन मोडवर आलेली आहे। भाजपकडून निवडणूक संचालन समिती जाहीर करण्यात आलेली आहे। अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली समितीची घोषणा झालेली आहे। आशिष शेलारांवर निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। एकूण 150 सदस्यांची संचालन समिती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं काम पाहणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नितीन गडकरी, पियुष गोयल, विनोद तावडे, रवींद्र चव्हाण विशेष निमंत्रित सदस्य असतील। मुंबईकरांना भेडसावणाऱ्या अनेक नागरी समस्यांपैकी रस्ते आणि खड्ड्यांची समस्या सर्वात मोठी असून जास्तीत जास्त मुंबईकरांना वाईट रस्त्यांमुळे त्रास सोसावा लागतोय। भाजपनं निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या सर्वेक्षणामध्ये 65% मुंबईकरांनी रस्त्यांची समस्या सर्वाधिक त्रासदायक असल्याचं म्हटलेलं आहे। तर रस्त्यांच्या दुर्दशेवर तातडीने तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याचं मत 60% मुंबईकरांनी व्यक्त केलंय। मुंबई भाजपनं पालिका निवडणुकीच्या तोंडावर आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा या मोहिमेदरम्यान मुंबईकरांशी संवाद साधून त्यांच्या सूचनांची नोंद घेतली। या मोहिमेमध्ये एकूण 2,65,738 नागरिकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत। तर 65% मुंबईकरांनी रस्त्यासंदर्भातील समस्या मांडलेली आहे। 56% मुंबईकरांनी पाण्यासंदर्भातली समस्या मांडली। 54% मुंबईकरांनी आरोग्य संदर्भातील समस्या मांडल्या। 52% मुंबईकरांनी गृहनिर्माण आणि पुनर्विकासासंदर्भात काही अडचणी मांडल्या। तर 47% मुंबईकरांनी शिक्षणासंदर्भातील काही समस्या मांडल्या। 41% मुंबईकरांनी स्वच्छतेसंदर्भात काही बाबी मांडल्या। 35% मुंबईकरांनी महिला व बालसुरक्षेसंदर्भात काही मुद्दे मांडले। 28% मुंबईकरांनी वाहनतळ सेवेचा मुद्दा मांडला। तर 19% मुंबईकरांनी अतिक्रमणासंदर्भात काही अडचणी मांडल्या। तर 8% मुंबईकरांनी सांस्कृतिक व ऐतिहासिक जतन या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे मांडले।